ची जी पिढी आहे जेनझीची, त्या जेनझीकडे आम्ही मिलेनियल्स कसं बघतो, तर आम्हाला नेहमी वाटायचं की यांना कोणतंच अधिष्ठान नाही आहे, हे क्षणिक आहेत, यांना कोणाशीच आत्मीयता नाही आहे, यांना देशाशीही आत्मीयता नाही आहे. तुमच्या माध्यमातून ती आत्मीयता जाणवली. तू या जेनझीबरोबर काम करत असताना तुला असं वाटतं का की जेनझी या देशाला, म्हणजे चीनसारखं राष्ट्र उभं राहिलं किंवा इतर जगातली जी अत्यंत आधुनिक राष्ट्र उभी राहिली, त्या रस्त्यानं आपण जेनझीच्या माध्यमातून जाऊ शकतो? सर मला वाटतं ना, जी काही मोठी मंडळी आहे ती एक चूक ही करते जेनझींकडे बघताना. त्यांची जी भाषा आहे, त्यांचं जे वे ऑफ कम्युनिकेशन आहे, ते सिरियस गोष्टीवर जास्त बोलत नाही. याचा अर्थ हे नाही की त्यांना गोष्टी कळत नाही. ते नेहमी तुम्हाला असे सिरियस शब्द वापरताना दिसणार नाही. याचा अर्थ हे नाही की त्यांच्याकडे तो इंटेलेक्च्युअल बँडविथ नाही आहे. ते सगळं आहे त्यांच्याकडं. त्याच्यासाठी तुम्हाला त्यांच्यासोबत बसावं लागेल, बोलावं लागेल, जे आपण लोक करत नाही. आणि काय ना, मी जेव्हा मोठा होत होतो तेव्हा माझ्या आईवडिलांना वाटायचं याला काय कळतं, बरोबर आहे. अगदी तसंच कुठं ना कुठं आपल्याला वाटत असेल या एजन्सीबद्दल की या एजन्सीला काय कळतं. पण त्यांची समज आहे, त्यांची एक इंटेलेक्च्युअल बँडविथ आहे. आणि मला ह्या जनरेशनची सगळ्यात एक चांगली जी गोष्ट वाटते, भरपूर लोकांना फक्त रील्स देतात की हे लोक नुसते रील्स बनवतात किंवा हे लोक फक्त रील्सवर नाचतात. अरे चांगले ना, दंगे तर नाही करते ना रस्त्यावर, बरोबर आहे. रीलवर नाचतायत, गाणे म्हणतायत, दंगे नाही करत आहे, चांगलीच गोष्ट आहे ना. पण जर तुम्ही त्यांच्यासोबत संवाद जर केला, तुम्हाला कळेल ते वाचन पण त्यांचं भरपूर आहे. कारण की काय ना, ते इंटरनेटचा सगळ्यात चांगला वापर त्यांना माहिती आहे. अगदी खरं. तर त्यांना तुम्ही कोणत्याही टॉपिकवर काही विचारा, ते लगेच तुम्हाला वाचून सांगतील त्याच्याबद्दल. अगदी. सो दे आर व्हेरी अवेअर पीपल.